का नाही आम्ही उत्तम आयुष्य जीवन जगू शकत? कारण कोह हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. मी कुठून आलो आहे आणि कोण आहे? मीच तर जो तो परमेश्वर असेल तर मी आजारी का पडतो? नाही पडता का मग? कोण आजार पाडत आहे मला? फ्रोझन शोल्डर सगळ्या बायकांची कॉमन कंप्लेंट आहे. लग्न व्हायच्या आधी कोणाला फ्रोझन शोल्डर ऐकला नाही कधी मी. लग्न झाल्यानंतरच फ्रोझन शोल्डर का होत आहेत? कारण घर बदललं म्हणायचं, पण तरी म्हणताना सुद्धा अगं आई आणि अहो आई. सासूबाई त्या अहो आई उगीच म्हणायचं आई म्हणून. त्या अहो आई आहे ती अगं आई आहे. तिथं गेल्याबरोबर अनेक भावभावना दाबल्या जात आहेत. चांगल्या संस्कारामुळे असू देत, सासूचा धाक असू दे ना तर भीती असू दे, पण दाबलं जात आहे. थायरॉईड होणार, मला बरंच काही करायचं आहे पण करता येत नाही आहे. फ्रोझन शोल्डर होणार, अतीव भावना दाबल्या गेल्या आहेत, किडनी स्टोन होणार, राग दाबला गेला आहे, गॉल ब्लॅडर स्टोन होणार. आणि त्याला बाहेरचा मनुष्य जबाबदार नाही आहे, तुम्ही स्वतः आहात. तुम्ही परसिव्ह काय करताय हे पुन्हा ॲडिशनल आहे. खूप खूप इंटरेस्टिंग आहे. इट इज ऑलवेज द यू अँड द फील्ड. पण जेव्हा तुमच्या लक्षात येतं फील्डमधलं रस्त्यावर ते वाजणारे नगारे मी थांबवू शकणार नाही आहे. हजारो माणसं नाचत आहेत, हे तू गप्प बस ना, तोंड बंद करायला लागेल आपल्याला. मग आपण कानात बोटं घालून बसू ना मिरवणूक जाईपर्यंत. म्हणजे साऊंड आला रिसिव्ह, पण मी परसिव्ह नाही केला, मी मेकॅनिकली ब्लॉक केला. तसा येणं केनं प्रकारेनं जर फील्डकडनं चुकीचं जर इन्फॉर्मेशन वेव्ज येत असतील तर त्या ब्लॉक कशा करायच्या हे कळावं लागतं, ते तारतम्य लागतं. आणि माझं फील्ड ह्यापुढे असं येणारच नाही. इतका पॉवरफुल मी होईन की जसा मी तसा माझं फील्ड. ही पुढची स्टेज आहे. आणि मग शेवटची स्टेज फील्ड आणि मी वेगळे नाहीच आहोत. संपला विषय. इथं अध्यात्म संपतं, तिथं जीवतशिव प्रवास संपतो.